अमरावतीतील सरकारी रुग्णालयाच्या दयनीय अवस्थेची राज्य आरोग्य विभागानं गंभीर दखल घेतली। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशनानुसार राज्य आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी डॉक्टर स्वप्नील सांगळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, डफरीन रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची पाहणी केली। राज्य आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी डॉक्टर स्वप्नील सांगळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा महिला रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची पाहणी केली। तपासणी दरम्यान रुग्णालय परिसरात अस्वच्छता, तुटलेली स्वच्छतागृह, मूलभूत सुविधांचा अभाव आणि प्रशासकीय नियंत्रणातील त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या। यावेळी मुंबईहून आलेल्या चमूने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली। डॉक्टर सांगळे यांनी सांगितलं की राज्य सरकारने प्रत्येक सरकारी रुग्णालयाला देखभाल आणि दुरुस्तीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। त्यानंतरही किरकोळ दुरुस्तीची कामं वर्षानुवर्षे प्रलंबित राहणं गंभीर बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं। तुटलेले स्वच्छतागृहाचे दरवाजे आणि इतर मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला। यावेळी डॉक्टर सांगळे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर नंदकिशोर राऊत यांच्यासोबत बैठक घेतली। जिल्हा रुग्णालय आणि डफरीन रुग्णालयाचं वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण लवकर पूर्ण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। त्यामुळे नवीन डॉक्टरांना प्रशिक्षण आणि नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल असं त्यांनी स्पष्ट केलं।